अंधारात लपलेला सत्य. रात्रीचं अंधार सगळ्या गावात पसरलेलं होतं. गावाच्या बाहेर एका वळणावर असलेल्या जुन्या किल्ल्याच्या दिशेने एकटा एक माणूस चालत होता. त्याचं नाव अर्जुन होतं. अर्जुन एक ख्यातमान पत्रकार होता आणि त्याला किल्ल्याच्या आजूबाजूला घडलेल्या काही विचित्र घटनांची माहिती मिळाली होती. गावकऱ्यांचं सांगणं होतं की किल्ल्याच्या आत काही अनोळखी शक्ती आहेत, ज्या रात्रीच्या वेळी सक्रिय होतात. अर्जुन या खळबळजनक गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता, परंतु त्याच्या मनात संशय होता की या सर्व गोष्टींचा काहीतरी संबंध असावा. त्याने ठरवलं की तो एकटा किल्ल्यावर जाईल आणि सत्य शोधून काढेल. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर अर्जुनने किल्ल्याच्या गडावर चढायचं ठरवलं. त्याला वाटायला लागलं की त्याच्या मागोमाग कोणीतरी आहे. त्याने मागोवळून पाहिलं, पण काही दिसलं नाही. तो गडावर चढायला लागला आणि एकाएकी त्याला एक गोष्ट दिसली. किल्ल्याच्या एका कोपऱ्यात एक जाड लाकडाचा पट्टा पडलेला होता. अर्जुनला तो पट्टा काहीतरी लपवणारा दिसत होतं. अर्जुन पट्ट्याचा सखोल तपास करू लागला आणि अचानक एक भयंकर आवाज आला. पट्टा एकाएकी उचलला गेला आणि गडाच्या आतून एक धूसर, धाडसी चित्र बाहेर आलं. तो चित्र एक व्यक्तीचं होतं. अर्जुन चकित झाला. त्या व्यक्तीचा चेहरा तसाच होता, ज्याचा फोटो त्याने त्याच्या रिपोर्टमध्ये पाहिलं होतं. अर्जुन शरद, जो त्याच्या सहलीमध्ये समोर आलेला संशयास्पद व्यक्ती होता, तोच त्या गडाच्या गुप्त साक्षात्कारात होता. तो अजून जिवंत आहे का? अर्जुन त्याच्या धडकत्या हृदयाने त्या अंधारा गडात प्रवेश करत गेला आणि एकसारखी गडाच्या आत गडद भास दिली. गडाच्या आत असलेल्या एकसारख्या आवाजात गड चुकत जाऊन अर्जुन हा सत्य शोधून एक नवा शोध सुरू करतो. समाप्त.